जय महाराष्ट्र. मी ज्योती फनसे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत एंटरटेनमेंट विश्वातल्या 20 घडामोडींचा आढावा. ऑक्टोबर महिन्यात ये दिल है मुश्किल आणि शिवाय या बिग बजेट चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असतानाच आता या शर्यतीत नव्याने उडी घेतली आहे ती आमिर खानच्या दंगल या सिनेमानं. आमिर खान देखील दंगल या चित्रपटाचा ट्रेलर दिवाळीच्या 2 दिवस आधीच प्रदर्शित करणार असल्याचं नक्की झालंय. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना शिवाय आणि ए दिल है मुश्किल या चित्रपटासोबत आता आमिरच्या दंगलची देखील झलक पाहायला मिळणार आहे. रॉक ऑन 2 या चित्रपटाच्या निमित्तानं सध्या चर्चेत असणाऱ्या फरहान अख्तरनं त्याच्या मुलींना उद्देशून एक पत्र लिहिलंय. महिलांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा या पत्रात त्यानं बुरसटलेल्या चालीरीती आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी मुक्त संवाद साधलाय. कॅमेऱ्यासमोर इंटिमेट सीन देताना बरीच मंडळी आसपास उपस्थित असल्यानं त्यांच्यासमोर अवघडलेपण येणं स्वाभाविक असतं. मात्र बहुचर्चित फास्ट चित्रपटातील इंटिमेट सीन करताना राधिका आप्टे अजिबात अस्वस्थ झाली नव्हती. उलट या सीनचं चित्रीकरण सुरू असताना राधिकाला हसू आवरत नव्हतं. एका गुहेत चित्रित होणार होता आणि तो वेळेत पूर्ण झाला नसता तर चित्रीकरणाला बराच वेळ लागला असता असं राधिकानं म्हटलंय. बेफिक्रेचा ट्रेलर लॉन्चचा सोहळा आयफेल टॉवर जवळ संपन्न होणार आहे. रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला बेफिक्रेचा ट्रेलर हा फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मदतीनं लॉन्च करण्यात येणार आहे. बिग बी यांनी नुकतंच एका कार्यक्रमामध्ये मी नव्हे तर अभिनेता आमिर खान हाच महान अभिनेता आहे असं वक्तव्य केलंय. अमिताभ बच्चन आणि आमिर खान दोघंही ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. एका मुलाखतीत आमिर महान अभिनेता आहे आणि मी त्याचे अनेक चित्रपट पाहिलेत आणि त्यांचा आनंद देखील घेतलाय असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय. राकेश ओमप्रकाश मेहराचा आगामी चित्रपट मिर्जिया हा रिलीजसाठी सज्ज आहे. हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर ही नवी कोरी जोडी यात रोमांस करताना दिसणार आहे. मिर्जियाचा ट्रेलर आणि गाण्यानंतर आता चित्रपटाचे काही डायलॉग्स देखील प्रोमो देखील रिलीज झालेले आहेत. मिर्जिया चित्रपटाच्या माध्यमातून सयामी खेर ही अभिनेता हर्षवर्धन कपूर सोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करते. एका मुलाखतीदरम्यान मी अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन आहे. जेव्हा त्यांनी मिर्जिया चित्रपटाबद्दल ट्विट केलं तेव्हा मला प्रचंड आनंद झाला आणि त्या आनंदातून बाहेर यायला मला जवळपास 8 दिवस लागले. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मी उत्सुक असल्याचं सयामी म्हणते. ॲक्शन आणि डान्स या जोरावर अतिशय कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारा टायगर श्रॉफ हा लवकरच मुन्ना मायकल या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातील टायगरचा फर्स्ट लुक रिलीज झालाय. खुद्द टायगरनं मायकल जॅक्सनच्या अंदाजातील हा लुक चाहत्यांसाठी शेअर केलाय. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वरुण धवन लीड रोलमध्ये असलेल्या सिद्दत मधून जान्हवी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिद्दतसाठी आधी आलिया भट्टचे नाव चर्चेत होतं पण आता यात आलिया नाही तर जान्हवीची वर्णी लागणार आहे. सोशल मीडियामुळे जग कितीही जवळ आलेलं असलं तरीही काही जण मात्र या माध्यमातून 4 हात लांब राहणंच पसंत करतात. अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननी देखील समावेश आहे. आपल्याला एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नाही कारण सर्व वेळ आपण मोबाईलमध्ये व्यस्त असो असं ऐश्वर्यानं म्हटलंय. सलमान खान आणि ऐश्वर्या राय ही जोडी लवकरच आता एकत्र दिसण्याची शक्यता आहे. ऐश्वर्या रायनं एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान असं म्हटलंय की सलमान खान सोबत काम करण्यास आपल्याला काहीच हरकत नाहीये. मी एका अटीवर सलमान सोबत काम करेन. ती अट म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट ही चांगली असली पाहिजे. नीरज पांडे दिग्दर्शित MS धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार खेळी करतोय आणि या चित्रपटात कियारानं साक्षीची म्हणजे धोनीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. पडद्यावर साक्षी धोनी साकारणाऱ्या कियारा अडवाणीचे खऱ्याखुऱ्या साक्षी धोनीनं अगदी तोंड भरून कौतुक केलंय. कियारानं चित्रपटात साक्षी अगदी तंतोतंत साकारली आहे. साक्षी खऱ्याखुऱ्या आयुष्यात अशीच आहे असं म्हणत साक्षी धोनीनं कियाराच्या अभिनयाला पसंतीची पावती दिली आहे.
अनुष्का शर्माला सिनेमात नाचताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. युरोपमधील पोर्तुगालची राजधानी असणाऱ्या लिस्बोनमध्ये अनुष्का चक्क रस्त्यावर नाचताना दिसली आहे आणि तिनं आपल्या स्टेप्सनं चक्क लोकांची मनं देखील जिंकली आहेत. इम्तियाज अली या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. लिस्बोनच्या रस्त्यावर लाईव्ह म्युझिक असं कॅप्शन देत अनुष्कानं आपला व्हिडिओ सोशल साईटवर शेअर केला आहे. सनी लिओनी गुंटूर टॉकीज 2 या चित्रपटात महत्त्वाची भूमिका करते आणि या चित्रपटात प्रेक्षकांना आकर्षण ठरावं म्हणून तिला भूमिका देण्यात आल्या नसल्याचं दिग्दर्शक राजकुमार यांनी सांगितलंय. आजपर्यंत तिने ज्या भूमिका केलेल्या आहेत त्याहून त्याची भूमिका एकदम वेगळी असल्याचं राजकुमार यांनी म्हटलंय. आयुष्मान खुराना आणि परिणीती चोप्रा या दोघांनी मेरी प्यारी बिंदू चित्रपटासाठी शूटिंग सुरू केलंय. त्या दोघांच्या फोटोजना सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळत आहेत आणि आता या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री जुळल्याचं देखील बोललं जात आहे. पाकिस्तानी कलाकारांनी काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया न देणं हे त्यांच्या असहाय्यतेचं लक्षण असल्याचं स्वरा भास्करनं म्हटलंय. कला आणि कलाकारांना राजकारणात ओढलं नाही पाहिजे असं देखील स्वराचं म्हणणं आहे. पाकिस्तानी कलाकार हे अधिकृत वर्क व्हिसावरच भारतात काम करतात. त्यामुळे अचानक त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या भारतीय निर्मात्यांनाच त्याचा मोठा फटका बसणार आहे आणि हा निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला असता तर गोष्ट वेगळी होती असं ओम पुरी यांनी म्हटलंय. ओम पुरी यांना देखील पाकिस्तानी अभिनेत्यांचा कैवार घ्यावासा वाटल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संस्कारी बाबूजी म्हणून प्रसिद्ध असलेले आलोकनाथ यांच्या मुलाला ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अटक केली आहे. आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग याला सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत पकडले. पोलिसांनी शिवांगची गाडी देखील जप्त केली आणि त्याला 2600 रुपये दंड देखील आकारण्यात आलाय. हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दाशियनला पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये बंधक बनवलं गेल्याचं सोशल नेटवर्कवर माहिती आली आहे. किम पॅरिस फॅशन वीकमध्ये भाग घेण्यासाठी पोहोचली होती. रविवारी रात्री तिला पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवण्यात आलाय. 2 लोकांनी चेहऱ्यावर मास्क आणि पोलिसांचे कपडे परिधान केले होते अशी माहिती किमच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. रात्रीचं खेळ चालेमधील नायिकांचा वाडा आणि वाड्यातल्या मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. पण लवकरच ही नायिक मंडळी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्याऐवजी 100 डेज ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. आणि यासोबत एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र थेट अचूक दिवस.